नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत दही धपाटे. तर बघूया आपण काय काय साहित्य घेतलं आहे. इथं मी 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आलं, लसूण, मिरची हे बारीक कुटून घेऊया. त्याच्यानंतर 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. थोडीशी कोथिंबीर ही पण बारीक चिरून घेऊया. आणि तीळ, जिरं, ओवा आणि थोडेसे बडीशेप घेतलेले आहेत, अर्धा चमचा. यानं चव छान येते. तुमच्याकडं जर डाळीचं पीठ असेल तर तुम्ही पाववाटी वापरू शकता. अजून छान खुसखुशीत हे धपाटे बनवून तयार होतात. आता जे आपण जिन्नस घेतलेले आहेत, कांदा, आलं, लसूण, मिरची हे सगळे एकत्र करून आपल्याला कोरडेच मिक्स करायचे आहेत सुरुवातीला. आता याच्यात थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं हे कोरडे सगळे जिन्नस आधी एकत्र करून घेऊया, एकजीव मिसळून घेऊया. आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा मऊसूत गोळा तयार करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर याच्यामध्ये मेथी वापरायची असेल किंवा पालक वापरायचा असेल तर अजूनही याची चव छान येते आणि एकदम हेल्दी नाश्ता बनून तयार होतो. तर असं थोडा थोडा पाण्याचा वापर करून मी याचा मऊसूत गोळा बनवून तयार करून घेते. आता थोडंसं याला वरनं तेल लावून आपल्याला 5 मिनटासाठी हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं तेलाचा हात मी सगळ्या या गोळ्याला लावून घेते आणि 5 मिनटासाठी बाजूला ठेवून देते मुरण्यासाठी. तर आता आपण करणार आहोत धपाट्याला सुरुवात 5 मिनटांनी. तर इथं मी पोळपाट घेतलेला आहे आणि एक पांढरं सुती कापड घेतलेलं आहे. आणि आता हे आपल्याला पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे, कारण आपल्याला याच्यावर धपाटे थापायचे आहेत. तर पांढरंच कापड वापरायचं. रंगीत कापड असेल तर शक्यतो त्याचा जर कलर जात असेल तर तो धपाट्याला लागू शकतो आणि ते आपल्या पोटासाठी चांगलं नसतं. तर अशा पद्धतीनं थोडासा कापडाला परत पाण्याचा हात लावलेला आहे. आणि जे आपण बाजूला मळून ठेवलेलं धपाट्याचं पीठ होतं त्याच्यातून मी एक छोटासा गोळा काढून घेतलेला आहे. आणि पाण्याचा हात लावून लावून आपल्याला असा हा धपाटा थापून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं मी हा धपाटा थापून घेते आणि याला मध्ये एक छोटंसं होल पाडून घेणार आहे, म्हणजे आपला धपाटा तव्यावर टाकल्यानंतर छान शेकला जातो. तवा तापत ठेवला होता आणि आता याच्यावर थोडंसं तेल घालून घेते. आणि अशा पद्धतीनं आपल्याला हा जो तयार केलेला धपाटा आहे तो सोडवून घ्यायचा आहे. मोठा गॅस करून आपल्याला मोठ्या गॅसवर हे सगळे धपाटे भाजून शेकून घ्यायचे आहेत. कडेनं थोडंसं तेल घालून घेते आणि 1-2 मिनटासाठी याला झाकून आपण धपाटा भाजून घ्यायचा आहे. तर एक बाजू माझी भाजून झालेली आहे, दुसरी बाजू आता परतून घेऊन परत त्याच्यात थोडंसं तेल घालून आपल्याला धपाटे भाजून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीनं मी सगळे धपाटे करून घेणार आहे. सकाळच्या न्याहारीला किंवा मुलांच्या डब्याला किंवा संध्याकाळच्या जेवणाला जर पोळीचा करायचा कंटाळा आला असेल तर हा पदार्थ उत्तम आहे. अत्यंत हेल्दी, पौष्टिक असा हा पदार्थ बनून तयार होतो. तर इथं अशा पद्धतीनं मी सगळे धपाटे करून घेतलेले आहेत. आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं धपाटे करून बघा. तोंडाची चव वाढवणारा हा पदार्थ बनून तयार होतो. तर अशा पद्धतीनं हे सगळे धपाटे माझे तयार झालेले आहेत. या प्रमाणात साधारण 8 ते 10 धपाटे बनून तयार होतात. दह्यासोबत, मिरचीच्या लोणच्यासोबत किंवा खरड्यासोबत, चटणीसोबत शेंगदाण्याच्या हा पदार्थ छान लागतो. तुम्हीही करून बघा. धन्यवाद.